नमस्कार. आपण कंबाईन मुख्य परीक्षेला आलेले फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क यावरचे प्रश्न बघणार आहोत. तर बघा, याच्यात आपल्याला बघा मूलभूत हक्क कलम 12 ते 35. तर मूलभूत हक्कांवर आत्तापर्यंत म्हणजे किती प्रश्न विचारले गेलेले आहेत मूलभूत हक्कांवर, त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण एकदा बघून घेऊ. बघा, मूलभूत हक्कांवर जर आत्तापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेले असतील म्हणजे 2012 ते 2026 पर्यंत जेवढ्या काही मुख्य परीक्षा झालेल्या आहेत, म्हणजे 2026 मध्ये झाल्या तर 2025च्या होत्या, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हे बघा इथे मूलभूत हक्क दिलेले आहेत. तर मूलभूत हक्क याच्यावर एकूण किती आत्तापर्यंत प्रश्न पडलेले आहेत? 66. मग त्याच्यातले बघा कलम 14 वर एक प्रश्न आलेला आहे. त्याच्यातही मूलभूत हक्कांवर कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आले आहेत ते थोडक्यात बघून घेऊ. नंतर 14 ते 18 वर 2 प्रश्न आलेले आहेत. कलम 19 वर एकूण 4 प्रश्न आलेले आहेत. कलम 20 वर 1, 21 वर 3. तर मी आता वाचून नाही दाखवत, पण ह्या पद्धतीने हे सगळं डिस्ट्रीब्युशन मी इथे करून ठेवलेलं आहे. म्हणजे रिसेंटचं मी लिहून ठेवलेलं आहे आणि बाकीचे इथे तुम्हाला दिसत असतील. तर अशा पद्धतीने मूलभूत हक्कांचं आपण बघितलं. तर ह्या पद्धतीने आता बघा महत्त्वाचे खटले याच्यावर एकूण 7 प्रश्न आलेले आहेत बघा, ठीक आहे. आणि एकत्रित म्हणजे मिसलॅनियस विचार केला तर एकूण 15 प्रश्न आलेले आहेत. तर ह्या पद्धतीने मला तुम्हाला हे दाखवायचं होतं. तर आपल्याला हे 66 जे प्रश्न आहेत कंबाईन मुख्य परीक्षेला आलेले ते आपल्याला पूर्ण कंप्लीट करून घ्यायचे आहेत. तर आपण सुरुवात करूया. तर बघा, मूलभूत हक्क कलम 12 ते 35. कलम 12 मध्ये काय आहे? राज्यसंस्थेची व्याख्या. त्या आधी आपण थोडक्यात आहे ना मूलभूत हक्क त्याचं इंट्रोडक्शन बघून घेऊ. रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून थोडंसं मी इंट्रोडक्शन तुम्हाला दाखवून देते, म्हणजे आपल्याला तेवढं इंट्रोडक्शन होऊन जाईल. बघा, मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स. लोकशाही देशांमधील व्यक्तींना काही मूलभूत हक्क प्रदान केले जातात ज्यांचे संरक्षण देशातील न्यायव्यवस्थेमार्फत केले जाते. भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 त्याच्यात कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे भाग 3 ला भारताची मॅग्ना कार्टा असे संबोधले जाते. घटनाकर्त्यांनी हे मूलभूत हक्क USA घटनेवरून घेतले आहेत. एवढं तर कळालं तुम्हाला की भाग 3 मध्ये आहेत. कलम कोणती आहेत त्याच्यात? 12 ते 35 आहेत. नंतर कोणाकडून घेतली आहे? आपण USA कडून घेतलेली आहे. आणि भारताचे मॅग्ना कार्टा कशाला संबोधलं जातं? तर भाग 3 ला. ठीक आहे, एवढं समजलं तुम्हाला. आता अजून एक बघून घ्या ज्याच्यावर प्रश्न थोडेसे फिरवल्या जाऊ शकतात. आता मूलभूत हक्कांचा अर्थ व महत्त्व. देशाच्या घटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या हक्कांना मूलभूत हक्क असे म्हणतात. म्हणजेच घटनेतील मूलभूत हक्कांच्या यादीमध्ये नसलेल्या इतर कोणत्याही हक्काला मूलभूत हक्काचा दर्जा प्राप्त होत नाही. हे नीट लक्षात ठेवा. यावरून या हक्कांना मूलभूत हक्क असे म्हणतात. कारण बघा, पहिलं काय, ते राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेले असतात. राज्यघटना देशाचा मूलभूत कायदा, फंडामेंटल लॉ असते. राज्यघटना देशाचा मूलभूत कायदा असते. हे अधिकार न्यायप्रविष्ट असतात व त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयांमार्फत ते पुन्हा प्राप्त करून घेता येतात. एन्फोर्सेबल. हे अधिकार सर्व प्रकारच्या सार्वजनिक प्राधिकाऱ्यांवर बंधनकारक असतात. तसेच काही अधिकार खाजगी व्यक्तींविरुद्धही प्राप्त होतात. ठीक आहे, आता आपण सुरुवात करूया. बघा, कलम 12 काय आहे? तर कलम आता 12 ते 35 आहे ना. तर आपल्याला सगळ्या या सगळ्या कलमांवर जे काही प्रश्न आलेले आहेत ते सगळे बघायचे आहेत. कलम 12 मध्ये काय दिलेलं आहे? राज्यसंस्थेची व्याख्या. उद्या जर विचारलं राज्यसंस्थेची व्याख्या कशात आहे, तर कलम 12 मध्ये आहे. भारत शासन आणि संसद म्हणजे संघ शासनाचे कार्यकारी आणि कायदे मंडळ. घटक राज्यांचे शासन आणि विधिमंडळ म्हणजेच राज्य शासनाचे कार्यकारी आणि कायदे मंडळ. कळतंय ना तुम्हाला? भारताचे म्हणजे संघ शासनाचे कार्यकारी आणि कायदे मंडळ. घटक राज्यांचं पण काय? कार्यकारी आणि कायदे मंडळ. त्याच्यानंतर सर्व स्थानिक अधिसत्ता म्हणजे नगरपालिका, पंचायत, जिल्हा मंडळे, इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट, विश्वस्त वगैरे. इतर सर्व अधिसत्ता म्हणजेच वैधानिक, बिगर वैधानिक अधिसत्ता, उदाहरणार्थ न्यायालयीन निर्णय व न्यायमंडळे,
LIC, ONGC वगैरे. अशा प्रकारे राज्यसंस्थेच्या सर्व घटकांना सामावून घेता येईल या दृष्टीने राज्यसंस्थेची व्याख्या केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मते राज्यसंस्थेचे साधन म्हणून एखादे खाजगी मंडळ, संस्था किंवा अभिकरणाचे कार्य देखील कलम 12 अंतर्गत राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये येते. बघा, एकदा आपण एवढंच बघून घेऊ की कलम 12 मध्ये राज्यसंस्थेची व्याख्येमध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड होतात याच्यावर प्रश्न पडलेले आहेत. म्हणजे राज्यसंस्था ह्या डेफिनेशनमध्ये खालील पैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो असे प्रश्न विचारतात आणि त्याच्या खाली अजून विचारतात की 1 बरोबर, 2 बरोबर, दोन्ही बरोबर, तिन्ही बरोबर असं. तर बघा, डेफिनेशन ऑफ स्टेट, मूलभूत हक्कांशी संबंधित विविध तरतुदींमध्ये राज्यसंस्था हा शब्द वापरण्यात आला आहे. त्याचा अर्थ भाग 3 मधील कलम 12 मध्ये देण्यात आला आहे. या व्याख्येनुसार राज्यसंस्था या शब्दोल्लेखात पुढील बाबींचा समावेश होतो. बघा, भारताचे शासन व संसद म्हणजे संघराज्य शासनाची कार्यकारी व कायदेविषयक अंगे म्हणजे गव्हर्नमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर, म्हणजे घटक राज्य येईल पुढे. घटक राज्य शासन व विधिमंडळ म्हणजेच घटक राज्य शासनाची कार्यकारी व कायदेविषयक अंगे. सर्व स्थानिक प्राधिकारी, नगरपालिका, पंचायती, जिल्हा मंडळे, न्यास इत्यादी, ऑल लोकल ऑथॉरिटीज. नंतर तसेच भारताच्या राज्यभूमीतील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील इतर सर्व प्राधिकारी, ऑदर स्टॅच्युटरी अँड नॉन स्टॅच्युटरी ऑथॉरिटीज. राज्यसंस्था या शब्दाचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने खूप व्यापक लावला आहे. त्यामध्ये राज्यसंस्थेच्या अशा सर्व साधनांचा व अभिकरणांचा समावेश करण्यात आला आहे ज्यांना मोठ्या प्रमाणात सरकारी वित्तीय सहाय्य मिळते, ज्यावर सरकारी नियंत्रण आहे, जी सार्वजनिक कार्य पार पाडतात आणि ज्यावर सरकारी कामे करण्याची जबाबदारी आहे. या सर्व अभिकरणांच्या कृतींना सुद्धा मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्याबाबत आव्हान देता येते. या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने विविध निकालांमध्ये SBI, त्यानंतर LIC, ONGC, सेल यांसारख्या महामंडळांना राज्यसंस्था असल्याचा निर्णय दिला आहे. मात्र सहकारी संस्था, BCCI यांसारख्या संस्था राज्यसंस्था नसल्याचा निर्णय दिला आहे. SBI, LIC, ONGC, सेल या महामंडळाने राज्यसंस्था असल्याचा निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाने. कशाला नाही दिला? सहकारी संस्था, BCCI. ठीक आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे अभिकरण म्हणून काम करणाऱ्या खाजगी संस्था सुद्धा कलम 12च्या प्रयोजनार्थ राज्यसंस्था असल्याचा निकाल देतात. सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे अभिकरण म्हणून काम करणाऱ्या खाजगी संस्था सुद्धा कलम 12च्या प्रयोजनार्थ राज्यसंस्था असल्याचा निकाल देतात. ठीक आहे. आता पुढे बघा, कलम 12 झालं. आता आपण बघूया कलम 13. आता जर कलम 12वर आणि 13वर अजून प्रश्न आलेला नाहीये तर इतर परीक्षांमध्ये 100% तो आलेला असेल. राज्यसेवा म्हणा, पूर्व परीक्षा म्हणा, आपण कंबाईनचे PYQ बघत आहोत. ठीक आहे. कलम 13 बघा. कलम 13 मध्ये न्यायिक पुनर्विलोकनाच्या संकल्पनेची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे तुम्हाला एक कळालं, 12 ते 35 काय आहे? मूलभूत हक्क आहेत. कलम 12 मध्ये काय आहे? कलम 12 मध्ये राज्यसंस्थेची व्याख्या आहे. कलम 13 मध्ये काय आहेत? न्यायिक पुनर्विलोकन. ठीक आहे. आता पुढे बघा. कलम 13 मध्ये न्यायिक पुनर्विलोकनाच्या संकल्पनेची तरतूद करण्यात आली आहे. कलम 13(2) नुसार राज्यसंस्था भाग 3 मध्ये दिलेल्या मूलभूत हक्क काढून घेणारा किंवा त्यांचे संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही. असा कायदा केल्यास तो उल्लंघनाच्या प्रमाणा इतपत शून्यावर असेल. ठीक आहे. म्हणजेच नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेणारा कायदा संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने केल्यास न्यायालयांना हा कायदा घटनाविरोधी व बाद ठरवण्याचा अधिकार प्राप्त आहे. सर्वोच्च न्यायालयास असा अधिकार कलम 32 अन्वये व उच्च न्यायालयांना असा अधिकार कलम 226 अन्वये प्रदान करण्यात आलेला आहे. हे खूप महत्त्वाचे स्टेटमेंट आहेत. कलम 13(3) मध्ये काय दिलेलं आहे बघा. कायदा या शब्दाची व्यापक व्याप्ती देण्यात आली आहे. त्यात कायमस्वरूपी कायदे संसद व राज्य विधिमंडळांनी केलेले, त्याच्यानंतर वैधानिक कार्यकारी विधिनियम, उदाहरणार्थ आदेश, पोटनियम, नियम, अधिसूचना, सूचना, रूढी किंवा परिपाठ यांनाही न्यायालयात आव्हान देता येते. तात्पुरते कायदे म्हणजे राष्ट्रपती व राज्यपालांनी काढलेले आदेश.
बघा आता कलम 4, बघा कलम 13(4) आपण बघणार आहोत. 1 मिनिट फक्त. कलम 13(4) दिसत असेल. कलम 13(4) अन्वये मात्र कलम 368 अंतर्गत केलेल्या घटना दुरुस्ती कायद्याला आव्हान देता येणार नाही. कलम 13(4) मध्ये काय दिलेलं आहे? कलम 368 अंतर्गत केलेल्या घटना दुरुस्ती कायद्याला आव्हान देता येणार नाही. मात्र केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला की मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या घटना दुरुस्ती कायद्यालाही न्यायालयात आव्हान देता येऊ शकेल, कारण मूलभूत हक्क हे घटनेच्या मूलभूत संरचनेचा हिस्सा आहे आणि असा कायदा घटनाविरोधी घोषित करता येऊ शकेल. ठीक आहे. 13(4) मध्ये दिलं काय आहे? जे काही कलम 368 अंतर्गत आपण घटना दुरुस्ती करणार त्याला आव्हान देता येत नाही. झालं. पण केशवानंद भारती खटल्यात काय म्हटलं की अशा घटना दुरुस्ती कायद्यालाही आव्हान देता येऊ शकते, कारण मूलभूत हक्क हे काय आहे? बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहेत. ठीक आहे. एवढं कळलं. आता आपण पुढे जाऊया. बघा कलम 14, खालील विधाने विचारात घ्या. PSI 2017 हा प्रश्न विचारलेला आहे. विचारलं काय आहे? कोणतं विधान बरोबर आहे? आता आपले प्रश्न सुरू झालेले आहेत. कलम 14 विषयी बघा. खालील विधाने विचारात घ्या. कायद्यापुढील समता ही संकल्पना मूळची अमेरिकन आहे, तर कायद्याचे समान संरक्षण ही संकल्पना ब्रिटिशांकडून घेतलेली आहे. हे स्टेटमेंट उलट आहे, म्हणजे हे झालं चुकीचं. नंतर कायद्याचे अधिराज्य ज्याचा अंतर्भाव अनुच्छेद 14 मध्ये आहे ते राज्य घटनेचे पायाभूत वैशिष्ट्य असून ते घटना दुरुस्तीद्वारे देखील नष्ट करता येणार नाही. कायद्याचे अधिराज्य ज्याचा अंतर्भाव अनुच्छेद 14 मध्ये आहे ते राज्य घटनेचे पायाभूत वैशिष्ट्य असून ते घटना दुरुस्तीद्वारे देखील नष्ट करता येणार नाही. आणि पुढचं काय आहे? राजदूत यांच्यासह परदेशस्थ यांना फौजदारी व दिवाणी कारवाईपासून संरक्षण दिलेले आहे. आता परदेशस्थ बघा हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे. आता आपल्याला जेव्हा हे स्टेटमेंट चुकीचं आहे हे 100% कळतं. म्हणजे इथला एक ऑप्शन जातो, 4 ऑप्शन जातो, मग उरता फक्त 2 आणि 3 नंबरचा ऑप्शन. ठीक आहे. आपण स्पष्टीकरण बघू. उत्तर काय याचं? आणि क स्टेटमेंट चुकीचं आहे आणि ब स्टेटमेंट बरोबर आहे. कायद्याचे अधिराज्य ज्याचा अंतर्भाव अनुच्छेद 14 मध्ये आहे ते राज्य घटनेचे पायाभूत वैशिष्ट्य असून ते घटना दुरुस्तीद्वारे देखील नष्ट करता येत नाही. बघा काय दिलेलं आहे त्यांनी. दिसतंय ना तुम्हाला? बघा कायद्यापुढील समता इक्वॅलिटी बिफोर लॉ ही संकल्पना मूळची ब्रिटिश परंपरेकडून स्वीकारली गेली असून कायद्याचे समान संरक्षण इक्वली प्रोटेक्शन ऑफ लॉ ही संकल्पना अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतली आहे. हे खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. कायद्यासमोर समानता ही एक नकारात्मक संकल्पना आहे, तर कायद्याचे समान संरक्षण ही एक सकारात्मक संकल्पना आहे. हे नीट लक्षात ठेवा. आता कायद्यासमोर समानता ही एक नकारात्मक संकल्पना कशी, हे पण आपल्याला इन डिटेल माहिती पाहिजे. आणि कायद्याचे समान संरक्षण म्हणजे ही काय कन्सेप्ट आहे ही पण आपल्याला माहिती पाहिजे. ती आपण आत्ता इथे बघत नाही आहोत, पण ह्या गोष्टी माहिती पाहिजे. मग ती पहिली नकारात्मक आणि ही सकारात्मक कशी हे पण आपल्याला आलं पाहिजे. परदेशी सार्वभौम इन ब्रॅकेट शासक, परदेशी वकील यांना फौजदारी व नागरी खटल्यांपासून संरक्षण असते. सर्व परदेशस्थ नाही, हे नीट लक्षात ठेवा. म्हणून ते तिसरं स्टेटमेंट चुकीचं होतं. संयुक्त राष्ट्रे आणि त्यांच्या संस्थांना परदेशी वकिलांप्रमाणे संरक्षण असते. कलम 14 मध्ये मांडलेले कायद्याचे राज्य हे राज्य घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे ते दुरुस्ती करून संपुष्टात येत नाही. ठीक आहे. कलम 14 मध्ये मांडलेले कायद्याचे राज्य हे राज्य घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे ते दुरुस्ती करून संपुष्टात आणता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या मते जेथे समान व्यक्ती व असमान व्यक्ती यांना भिन्नपणे समजण्यात येते तेथे कलम 14 लागू होत नाही. पुढे बघा. आता कलम 14
झालं. आता 15 आणि 16वर काय प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघणार आहोत. कलम 15 आणि 16. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमाचा अर्थ असा होतो की सर्व सार्वजनिक ठिकाणे नागरिकांसाठी खुली आहेत? तर कलम 15(2)चा. आता बघा इथे ऑप्शन सोपे सोपे दिलेले आहेत. म्हणजे कलम 15, 16, 17 आणि 18 आपल्याला माहिती पाहिजे. 18 काय आहे? पदव्या टायटल नष्ट करणे. 17 काय आहे? अस्पृश्यता पाळायची नाही, अस्पृश्यता निवारण. 15, 16 हे सगळे आपल्याला माहिती असतात. तर आपण आता बघून घेऊ. बघा, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमाचा अर्थ असा होतो की सार्वजनिक ठिकाणे नागरिकांसाठी खुली आहेत? कलम 15(2). आता 15 ऍक्च्युली मध्ये 15 काय आहे? आता याचं उत्तर कळालं ना तुम्हाला. कलम 15चं 2. आता कलम 15 नेमकं काय आहे ते आपण बघू. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या किती गोष्टी आहेत? 5 आहेत. हे लक्षात ठेवा, कारण जेव्हा आपण 16 बघू ना, 16 मध्ये 7 गोष्टी आहेत. हे नीट लक्षात ठेवा. त्याच्यात कुळ आणि निवास या 2 जाती इन्क्लूड होतात. म्हणजे हे 2 शब्द इन्क्लूड होतात. हे नीट लक्षात ठेवा. आता आपण काय बघतोय? धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या किती बाबी आहेत? या 5 आहेत. या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. कलम 5(1) काय म्हणतं बघा. 5(1) नुसार राज्यसंस्थेस कोणत्याही नागरिकांमध्ये भेदभाव करता येणार नाही. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थळ यापैकी कोणत्याही एका कारणाच्या आधारे राज्यसंस्था कोणत्याही नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही. 15(2) काय आहे बघा. कोणतीही व्यक्ती धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थळ किंवा त्यापैकी कोणत्याही एका कारणामुळे पुढील बाबतीत अपात्र, निर्बंधित किंवा बेदखल ठरवली जाणार नाही. दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे, हॉटेल्स किंवा सार्वजनिक मनोरंजनाची ठिकाणे येथे प्रवेश, राज्याच्या निधीतून पूर्णपणे किंवा नियम स्वरूपात देखभाल केल्या जाणाऱ्या आणि सार्वजनिक उपभोगासाठी समर्पित केलेल्या विहिरी, तलाव, स्नानघाट, रस्ते आणि सार्वजनिक विश्रांतीची ठिकाणे इत्यादी वापर करण्यास प्रतिबंध करता येणार नाही. ठीक आहे, समजलं. आता 15(3) काय म्हणतं? 15(1) पाहिलं, 15(2) झालं. 15(3) महिला व बालकांसाठी विशेष तरतूद करण्यापासून वा कलमातील कोणतीही बाब राज्य संस्थेला प्रतिबंध करू शकत नाही. 15(4) बघा. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय नागरिक किंवा अनुसूचित जाती आणि जमातीच्या उन्नती प्रगतीसाठी विशेष तरतूद करण्यापासून या कलमातील किंवा कलम 29(2) मधील कोणतीही तरतूद राज्यसंस्थेला पायबंद घालू शकत नाही. ठीक आहे, पुढे बघा. कलम 301 मध्ये कलम 30 पोटकलम 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांखेरीज शासकीय मदतीवर किंवा मागासवर्गीय नागरिक किंवा अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या प्रवेशासंदर्भात कोणताही कायदा करण्यामध्ये या कलमातील किंवा कलम 19(1) मधील तरतुदी प्रतिबंध ठरणार नाहीत. ठीक आहे, अपवाद काय काय दिले आहेत हे नीट लक्षात ठेवा. बघा, यामधील तरतुदी व्यक्ती व राज्य यांच्या विरुद्ध प्रतिबंधित आहेत. यामधील तरतुदी व्यक्ती व राज्य यांच्या विरुद्ध प्रतिबंधित आहेत. तर 15(1) मधील तरतुदी फक्त राज्य संस्थेविरुद्ध प्रतिबंधित आहेत. हे जरा नीट लक्षात ठेवा, हे स्टेटमेंट. 15(2) यामधील तरतुदी व्यक्ती किंवा राज्य संस्थेविरुद्ध प्रतिबंधित आहेत, पण 15(1) मधील फक्त राज्य संस्थेविरुद्ध. कलम 16 सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी. कलम 16 नंतर 16(1) काय आहे? 16(1) नुसार राज्य संस्थेच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील रोजगार किंवा नेमणुकी संबंधी बाबींमध्ये सर्व नागरिकांना समान संधी असेल तर कलम 16(2) नुसार कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान, वास्तव लिहिले इथे, हे ठीक आहे, हे बघू आपण, यापैकी कोणत्याही कारणावरून सरकारी रोजगार किंवा पदासाठी अपात्र असणार नाही अथवा त्यांच्याबाबत भेदभाव केला जाणार नाही. ठीक आहे, पुढे बघा. आपण बघून घेऊ. कलम 16 सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी, इक्वल अपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट.
कलम 16(1) नुसार राज्य संस्थेच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील रोजगार किंवा नेमणुकीसंबंधी बाबींमध्ये सर्व नागरिकांना समान संधी असेल. तर कलम 16(2) नुसार कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, निवास या 7 बाबी यापैकी कोणत्याही कारणावरून सरकारी रोजगार किंवा पदासाठी अपात्र असणार नाही अथवा यांच्या बाबतीत भेदभाव केला जाणार नाही. आता इथे खाली अपवाद दिलेले आहेत, ते काय आपल्याला बघायचे नाही आहेत, पण एवढं मी तुम्हाला सांगितलं. हे नीट लक्षात ठेवा. पुढे बघा, कलम 16(2) बघा इथे पुन्हा दिलंय. कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, निवास या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून राज्याच्या नियंत्रणाखालील सेवा व पदासाठी अपात्र असणार नाही. कलम 17 काय आहे? अस्पृश्यता नष्ट करणे. आणि कलम 18 काय आहे? किताब पदव्या नष्ट करणे. ठीक आहे, 14वाचा प्रश्न झाला, 15 आणि 16वर आलेला प्रश्न झाला. आता बघा कलम 14 ते 18. 14 ते 18 मध्ये बघा काय आहे. जोड्या लावांच्या संदर्भात प्रश्न विचारला आहे. STI मुख्य परीक्षा. जोड्या लावून घेतलेल्या आहेत मी, आपण डायरेक्ट उत्तर वाचू. बघा, समतेचा हक्क. समतेचा हक्क काय आहे? सार्वजनिक क्षेत्रात नोकरीची समान संधी. स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये काय आहे? जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. शोषणाविरुद्धचा हक्क काय? कारखान्यांमध्ये बाल मजुरी प्रतिबंध. आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्काची जोडी कुठे लागते? अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व चालवण्याचा अधिकार. तर अशा पद्धतीने या सगळ्या जोड्या लागतात. आता पुढे बघा. उत्तर क्रमांक 3 आहे त्याचं. आणि बाकी हे जे आहे, आता संघराज्य हे जे दिलेलं आहे भाग, नंतर हे कलम 1, नंतर भाग 1 विषयी इथे माहिती दिलेली आहे, इथे भाग 2 विषयी माहिती दिलेली आहे. तर आपल्याला हे काही याच्यात आत्ता लगेच बघायचं नाहीये, नाही तर आपला व्हिडिओ विनाकारण खूप मोठा होऊन जाईल. आपण जेव्हा जेव्हा त्याचे PYQ बघू त्याच्यात आपलं हे होणारच आहे, त्यामुळे आपण हे आत्ता इथे बघायचं नाही. आता इथे भाग 2 पण बघायचा नाहीये आपल्याला आता डायरेक्ट भाग 3 बघायचा आहे. तर भाग 3 पण आपल्याला काय पूर्ण बघायचं नाहीये. इथे त्यांनी सगळे हे दिलेले आहेत. भाग 3 कलम 12 ते 35 एवढे त्यांनी सगळे दिलेले आहेत, ते काय आपल्याला बघायचे नाहीयेत. आपल्याला डायरेक्ट प्रश्न बघायचे आहेत. बघा, मी तुम्हाला दाखवते किती दिलेलं आहे ते. हे बघा, इथे सगळे हे कलम त्यांनी दिलेले आहेत. तर हे ॲटलिस्ट थोडेसे पाठ कसे करायचे तेवढं मी तुम्हाला सांगू शकते, जे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल. आता बघा, आता पुढचा प्रश्न आपण बघूया. कलम 19 बघा. भारतीय संविधानातील अनुच्छेद 19 नुसार वेगळेपण ओळखा. 19 नुसार वेगळेपण ओळखा. PSI मुख्य परीक्षा 2022 विचारला आहे. बघा, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नंतर मालमत्ता धारणेचे स्वातंत्र्य, भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य, शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार. आता हे जे 4 दिलेले आहेत ना, हे 19 आर्टिकलचे आहे. 19(1) मध्ये जे काही सपोर्ट कलम आहेत ना, त्याचे ते आर्टिकल्स आहेत. पण त्याच्यातला हा जो 6व्या क्रमांकाचा होता, मालमत्तेचा हक्क, तो काढून टाकलेला आहे 44व्या घटना दुरुस्तीने. तर मग हे उत्तर येतं, वेगळे पण हे येतं. ठीक आहे, तर मग आपल्याला कलम 19 माहिती पाहिजे. तर कलम 19 काय आहे? भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या हक्काचे संरक्षण. आता हे जे आहेत ना, कलम 19(1) मध्ये जे काही दिलेले आहेत, ABCDEF आणि G, हे कशात कोणतं कलम आहे हे मी तुमचं लेक्चरच्या शेवटी पाठ करून घेते. आपण आधी हे सगळं नीट बघून घेऊ. थोडंच राहिलेलं आहे, तेवढं बघून घेऊ आणि मग आपण कशा पद्धतीने मूलभूत हक्क पाठ करायचे मी तुम्हाला ते सांगते. ठीक आहे, बघा, स्वातंत्र्याचा हक्क. कलम 19(1) अन्वये सर्व नागरिकांना पुढील 6 स्वातंत्र्य हक्क प्रदान करण्यात आले आहेत. पण रिअलमध्ये किती होते? 7 स्वातंत्र्य होते. पण 44व्या घटना दुरुस्तीने 6व्या क्रमांकाचा हक्क काढून टाकला. मग एकूण झाले 7 ऐवजी 6 हक्क. हे नीट लक्षात ठेवा. बघा, 19(1) काय आहे? भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा हक्क. कलम 19, हे कळालं तुम्हाला? 19(1) भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा हक्क. पण पुढे काय म्हटलंय? कलम 19(2) नुसार
या स्वातंत्र्यावर बंधने. ठीक आहे, कलम 19(2) नुसार या स्वातंत्र्यावर बंधने. बघा आता ह्या तक्त्यात एक नवीन गोष्ट काय मला भेटली की हे जे 19(1) ची ही सगळी कलमं आपली पाठ असतात. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य, मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य, ह्या गोष्टी माहिती असतात कोणत्या कलमात काय आहे. पण त्या कलमावर कोणत्या कलमाने बंधनं आलेली आहेत हे आपल्याला माहिती नसतं, जे आपण इथे आता बघणार आहोत. याच्यावर काही इतका इन डिटेल जाऊन प्रश्न विचारणार नाहीयेत, पण त्याचा चार्ट मी बनवून दिलाय, तो तुम्ही तुमच्या वहीत लिहू शकतात. ठीक आहे, आधी आपण वाचून घेऊ. बघा, कलम 19(1) काय आहे? भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा हक्क, आणि त्याच्यावर कलम 19(2) नुसार स्वातंत्र्यावर बंधने आहेत. कलम 19(1) शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा स्वातंत्र्याचा हक्क. कलम 19(3) नुसार त्याच्यावर बंधने आहेत. कलम 19(1) संघटना किंवा संघ सहकारी संस्था स्थापन करण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. या स्वातंत्र्यावर कलम 19(4) नुसार बंधने आहेत. नंतर कलम 19(1) भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याच्या स्वातंत्र्यावर हक्क, आणि कलम 19(5) नुसार त्याच्यावर बंधनं आहेत. नंतर कलम 19(1) भारताच्या राज्य क्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याच्या व स्थायिक होण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. कलम 19(5) नुसार बंधने. ठीक आहे, कलम 19(1) काय आहे? मूळ घटनेत 7 स्वातंत्र्याचे हक्क होते. मात्र 44वे घटना दुरुस्ती कायद्यानुसार 1978 साली संपत्ती संपादन करणे, धारण करणे व विक्री करणे यांच्या स्वातंत्र्याचा हक्क वगळण्यात आला. ठीक आहे, पुढे बघा, 19(1) काय आहे? कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालविण्याचा स्वातंत्र्याचा हक्क, ज्याच्यावर कलम 19(6) नुसार बंधने आहेत. आता हे जे हक्क आहेत ना, हे कसे पाठ करायचे हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे लेक्चरच्या शेवटी. आणि हे जे कशावर कशाने बंधनं आहेत ते चार्ट मी इथे दिलेला आहे. बघा, हा चार्ट तुम्ही स्वतः नीट लिहून ठेवा. तर इथे काय दिलेलं आहे की ते कलम कोणती आहेत, आणि ही पुढची कलमं आहेत ना, तर त्या कलमावर कोणत्या कलमाने बंधनं आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, कलम 19(1) जे कलम आहे ना, त्याच्यावर 19(2) नुसार बंधनं आहेत. म्हणजे तुम्हाला पाठ कसं करायचं बघा, 19(1) हे तर सगळीकडे कॉमन आहे, म्हणजे 7 पर्यंत घ्यायचं. आणि मग प्रत्येकाच्या पुढे काय ABCDEFG हे एकूण 7 कलम झाले. आता एच्या इथे फक्त कोणत्या कलमाने बंधन आहे तर 19(2) नुसार, म्हणजे 19(1) नाही घेणार, 19(2), कारण 19(1) इथं आहे. मग 19(1) वर बंधन येईल 19(2), मग याच्याने पुढे एक एक आकडा वाढवत जायचा. मग बी वर येईल 19(3) ने बंधन, सी वर येईल 19(4) ने बंधन, आणि डी आणि ई ने येईल, डी आणि ई वर येईल 19(5) ने बंधन, आणि 19(1) ने येईल 19(1) वर येईल 19(6) ने बंधन. हे जरा नीट लक्षात ठेवा. पुढे बघा, या 6 स्वातंत्र्याच्या हक्कांना केवळ राज्यसंस्थेच्या कृतीविरुद्ध संरक्षण प्राप्त आहे. केवळ राज्यसंस्थेच्या कृतीविरुद्ध, खाजगी व्यक्तींविरुद्ध संरक्षण नाही, तसेच परकीयांनाही संरक्षण नाही. ठीक आहे, त्याचबरोबर केवळ कंपनीच्या भागधारकांना संरक्षण उपलब्ध आहे. कंपन्या, महामंडळ यांसारख्या कायदेशीर व्यक्तींना संरक्षण नाही. पुढे बघा, तसेच राज्यसंस्था या हक्कांच्या उपभोगावर पर्याप्त मर्यादा घालू शकते. या मर्यादा केवळ 19(2) मध्ये दिलेल्या आधारावरच घातल्या जाऊ शकतात, इतर कोणत्याही आधारावर नाही. पुढे बघा, 97वी घटना दुरुस्ती खूप महत्त्वाची आहे, कारण त्याच्यात 3 ठिकाणी बदल करण्यात आलेले आहे. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य. बघा, 97वी घटना दुरुस्ती 2011 या घटना दुरुस्तीनुसार या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे राज्यघटनेच्या 3ऱ्या भागातील 19(1) खंड सी मध्ये संघ या शब्दानंतर सहकारी संस्था समाविष्ट करण्यात आलं. ठीक आहे, 19(1) सी. हे बघा, संघटना किंवा संघ इन ब्रॅकेट सहकारी संस्था स्थापन करण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. पुढे बघा, चौथ्या भागात 43B भाग चौथा कोणता आहे?
DPSPचा आहे, हे नीट लक्षात ठेवा. 43B सॉरी मी तुम्हाला काय बोलली, 97वी घटना दुरुस्ती 2011 नुसार कशा कशात बदल झालेले आहेत. मी एक फंडामेंटल ड्युटीज पण बोलली ना, ते नाही आहे. बघा काय काय आहे. फंडामेंटल राईट्सचं तुम्हाला कळालं हे. नंतर फंडामेंटल ड्युटीजचं 43B आणि पुढे एक आहे भाग जो 9B आहे तो नवीन भाग समाविष्ट करण्यात आलेला आहे. बघा चौथ्या भागात 43B नवीन कलम टाकण्यात आले, ज्यानुसार राज्य संस्था सहकारी संस्थांची ऐच्छिक निर्मिती, स्वायत्त कार्य प्रवणता, लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापन करण्याकरता प्रोत्साहन देईल. आणि भाग 9 हा नवीन भाग समाविष्ट करण्यात आला व या भागामध्ये कलम 243ZH ते कलम 243ZT ZH ते ZT मध्ये सहकारी संस्थांशी संबंधित माहिती टाकण्यात आली. कलम 19(1)C मधील बदलामुळे सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत अधिकार झाला आहे. ठीक आहे. आता पुढे बघा पुढचा प्रश्न. कलम डॅश डॅश अन्वये प्रत्येक भारतीय नागरिकाला कोणताही व्यवसाय करण्याचा किंवा कोणताही धंदा व्यापार किंवा उद्योग करण्याचा हक्क आहे. कोणत्या कलमानुसार? तर कलम 19(1)G नुसार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न आधीचा STI मुख्य परीक्षा 2022ला आलेला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दुय्यम निरीक्षक मुख्य परीक्षा 2021ला. राज्यघटनेतील तरतुदीनुसार व्यक्तीस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग खालील कोणत्या कारणासाठी करता येत नाही? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. तर बघा कोणत्या गोष्टींसाठी? तर क आणि ड साठी करता येत नाही. बघा आधी वाचून घेऊ. आता पुन्हा प्रश्न वाचते. राज्यघटनेतील तरतुदीनुसार व्यक्तीस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग खालील कोणत्या कारणासाठी करता येत नाही विचारले त्यांनी. तर शासनावर टीका करण्यासाठी करता येतो, स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी करता येतो, दुसऱ्याची बदनामी करण्यासाठी करता येईल का? अजिबात नाही. आणि सरकार विरुद्ध बंड करण्यास लोकांना प्रवृत्त करण्यासाठी पण नाही. हा सोपा प्रश्न होता. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेत कलम 19(1) नुसार प्रत्येक नागरिकाला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला आपले मत, दृष्टिकोन, विश्वास मुक्तपणे मांडता यावे हे या हक्काचे उद्दिष्ट आहे. पण त्या स्वातंत्र्याचा उपयोग निरंकुश नाहीये. सरकार वाजवी बंधने लादू शकतं. भारताचे सार्वभौमत्व व अखंडता, राष्ट्राचे संरक्षण, प्रदेशांशी मैत्रीपूर्ण संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता व नैतिकता, न्यायालयाचा अवमान, चारित्र्यहनन किंवा हिंसेस चालना मिळणे यासाठी राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी बंधने लादू शकते. कळलं? तर आज आपण इथपर्यंतच बघणार आहोत. आता बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट याच्यात बघू व्हिडिओमध्ये. पण त्यापूर्वी मला तुम्हाला फंडामेंटल राईट्स पाठ कसे करायचे ते मला तुम्हाला शिकवायचे आहे. आणि ही माझी स्वतःची ट्रिक नाही आहे. मी जेव्हा अभ्यास करायची तेव्हा मी यूट्यूबला बघितली होती ही ट्रिक कोणाची तरी, तीच मी तुम्हाला दाखवती आहे. आता जे 14 ते 18 14 ते कलम 18 हे कसे पाठ करायचे ते मी तुम्हाला सांगते. त्याच्यासाठी ट्रिक काय आहे? लॉ रिमूव्स ऑल डाऊट्स. लॉ रिमूव्स ऑल डाऊट. लॉ म्हणजे काय? कायद्यासमोर समानता. लॉ वरून कायदा. D फॉर डिस्क्रिमिनेशन, O फॉर ऑपॉर्च्युनिटी, U फॉर अनटचेबिलिटी आणि T फॉर टायटल्स. आणि हा डाऊटचा ब सायलेंट आहे किंवा हा मी स्मॉल लिहिलाय, त्याचं काहीही फुल फॉर्म नाही आहे. आता T फॉर टायटल्स बघा, पदव्यांची समाप्ती करणे. नंतर 17 नंबरचं होतं अनटचेबिलिटी, अस्पृश्यता निवारण. नंतर 16चं होतं सर्वांना समान संधी. आणि डी फॉर म्हणजे 15 होतं डिस्क्रिमिनेशन. आणि 14 काय होतं? कायद्यासमोर समानता. तुम्हाला मी दाखवून देते एकदा. बघा इथे पण मी लिहिते तो कोडवर्ड, तुम्ही लिहून घ्या आणि लगेच आपलं पाठ होऊन जातं. लॉ रिमूव्ह ऑल, हे बघा DOUB आणि T. आता बघा लॉ फॉर, आणि हे माहिती असू द्या, लॉ फॉर कायद्यापुढे समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण. रिमूव्ह ऑल डाऊट्स. D फॉर भेदभाव करणार नाही म्हणजे डिस्क्रिमिनेशन. D फॉर डिस्क्रिमिनेशन. धर्म, वंश, जात, लिंग, जन्म या ठिकाणी जन्म ठिकाण या कारणासाठी कोणताही भेदभाव केला जाणार नाही.
आता ओ फॉर अपॉर्च्युनिटी. बघा, सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी म्हणजे काय, अपॉर्च्युनिटी. नंतर डाऊट, DOUBT, अस्पृश्यता निवारण, म्हणजे अनटचेबिलिटी, U फॉर, हे होतं अपॉर्च्युनिटी. आणि शैक्षणिक व लष्करी पदव्या वगळता इतर पदव्या रद्द म्हणजे टायटल्स. राहील एवढं लक्षात, हे मी तुम्हाला ट्रिक्सच्या स्वरूपात सांगितलं आहे. आता आपण कलम 19 बघितले. 19 मधले जे पोट कलम बघितले ते आपण बघणार आहोत. ते कसे पाठ करायचे बघा. 6 जे स्वातंत्र्य होते, पूर्वी किती होते, 7 होते. मग त्याच्यातला जो मालमत्तेचा हक्क आहे तो काढून टाकला आणि पुन्हा 6 स्वातंत्र्य झाले. बघा, आर्टिकल 19 मध्ये 6 स्वातंत्र्य दिलेले आहेत. तर ते 6 स्वातंत्र्य कोणते होते बघा, पुन्हा एकदा दाखवते, याच्यात दाखवते, थांबा. हे बघा, इथे तुम्हाला नीट समजेल. आधी हे बघा काय म्हणते मी, ते जे आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी बघितलेले, की पहिलं काय आहे, 19(1) काय आहे, भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा हक्क. दुसरं आहे शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा स्वातंत्र्याचा हक्क. नंतर संघटना व संघ स्थापन करण्याचा स्वातंत्र्याचा हक्क. भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा स्वातंत्र्याचा हक्क. भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याच्या व स्थायिक होण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. आणि कोणताही पेशा आचरण्याचा किंवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा करण्याचा स्वातंत्र्याचा हक्क. आता एवढं तुम्हाला कळालं, हे 6 हक्क आपल्याला पाठ करायचे आहेत. तर मग हे पाठ कसे करायचे ते मी त्याच्यासाठी ट्रिक आहे, ही पण यूट्यूबवरचीच ट्रिक आहे, माझी स्वतःची नाही आहे. राईट टू फ्रीडम, तर त्याची ट्रिक बघा काय आहे. सॅम रिसाइड्स इन पोलंड, लिहिलं कसं आहे ते नीट लक्षात ठेवा. जे रेडमध्ये लिहिलं आहे ना त्याचा काहीतरी तर अर्थ असणार आहे. सॅम रिसाइड्स इन पोलंड. आणि एस फॉर काय, स्पीच अँड एक्सप्रेशन. एस फॉर, ए फॉर असेंब्ली, ए फॉर पुढचा असोसिएशन, एम फॉर मुवमेंट, इकडून तिकडे जाणं, भारतातल्या भारतात कुठेही. रिसाइड्स म्हणजे राहणं. आणि पोलंडचा पी, प्रोफेशन घ्या, पी फॉर प्रोफेशन. आता बघा, ते आपल्याला 6 स्वातंत्र्य अगदी सहजगत्या पाठ होतील. सॅम्स रिसाइड इन पोलंड. सॅम लिहिलं कसं आहे, SAAM. त्या AA पैकी पहिला ए आहे असेंब्ली आणि दुसरा आहे असोसिएशन. आता असेंब्ली आधी का असोसिएशन आधी, हे पण कसं बघणार, तर अल्फाबेटिकली ऑर्डरने गेलो तर ई आधी येतो आणि ओ नंतर येतो, म्हणजे असेंब्ली आधी आणि असोसिएशन नंतर. बघा, एस फॉर स्पीच अँड एक्सप्रेशन, ए फॉर राईट टू असेंब्ली, ए फॉर राईट टू फॉर्म असोसिएशन अँड युनियन्स. चौथा आहे राईट टू मुवमेंट, टू मूव्ह एनी पार्ट ऑफ द कंट्री. नंतर टू रिसाइड्स अँड सेटल एनी पार्ट ऑफ द कंट्री, 5व्या नंबरचा. आणि पी फॉर प्रोफेशन, टू राईट टू कॅरी अँड एनी प्रोफेशन. सॅम रिसाइड्स इन पोलंड. आता हे मी तुम्हाला एकत्र मराठीत दाखवते म्हणजे तुम्हाला सोपं होईल. हे एका कागदावर तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. बघा, भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे स्पीच अँड एक्सप्रेशन लिहिलंय मी इथे. शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा हक्क म्हणजे असेंब्ली, म्हणजे एकत्र जमतो आपण, असेंब्ली. संघटना किंवा संघ स्थापन करण्याचा स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे काय, संघटना किंवा संघ म्हणजे असोसिएशन त्याचा अर्थ होतो. नंतर भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा हक्क. मुक्तपणे संचार म्हणजे काय, मूवमेंट, इकडून तिकडे जाणे. भारताच्या राज्यक्षेत्रात कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे काय, रिसाइड्स, राहण्याचा. आणि कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्याचा हक्क म्हणजे प्रोफेशन. व्यवसाय म्हणजे प्रोफेशन. तर आपले उत्तर सुटण्याशी मतलब आपल्याला आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा सगळ्या. मूळ घटनेत किती 7 स्वातंत्र्याचे हक्क होते, मात्र 44व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 1978 संपत्ती संपादन करणे, धारण करणे व विक्री करणे यांच्या स्वातंत्र्याचा हक्क वगळण्यात आला. या 6 स्वातंत्र्याच्या हक्कांना केवळ राज्यसंस्थेच्या कृतीविरुद्ध संरक्षण प्राप्त आहे, खाजगी विरुद्ध नाही, हे नीट लक्षात ठेवा. तसेच हे हक्क केवळ नागरिकांना उपलब्ध आहेत, परकीयांना नाही. हे नीट, हे खूप महत्त्वाचं आहे.
हे फक्त नागरिकांना आहे उपलब्ध, परकीयांना हे उपलब्ध नाही आहे. त्याचबरोबर केवळ कंपनीच्या भागधारकांना उपलब्ध आहे. कंपनीच्या भागधारकांना, कंपन्या, महामंडळे यांसारख्या कायदेशीर व्यक्तींना हे उपलब्ध नाही. ठीक आहे. आणि अजून एक शेवटी जाता जाता मला एक सांगायचं आहे तुम्हाला की परकीयांना आणि भारतातल्या लोकांना प्राप्त असणारे कोणते मूलभूत हक्क आहेत. तर बघा, काही हक्क केवळ नागरिकांना उपलब्ध, तर कोणते? काही हक्क केवळ देशाच्या नागरिकांनाच उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ कोणते? कलम 15, 16, 19, 29, 30. 15, 16, 19, 29, 30 मधील मूलभूत हक्क हे कोणाला? देशाच्या नागरिकांना, फक्त देशाच्या नागरिकांना उपलब्ध आहे. म्हणजे हे हक्क परकीयांना उपलब्ध नाहीत, हे नीट लक्षात ठेवा. मात्र कलम 14, 20, 21, 21A, 22, 23, 24, 25, 26, 27 व 28 मधील हक्क परकीयांनाही उपलब्ध आहे, पण शत्रू राष्ट्रातील परकीय वगळता. परकीयांनाही उपलब्ध आहे, पण शत्रू राष्ट्रातील परकीय वगळता. एवढं राहील लक्षात. बस, तर मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आपण काही पार्ट्समध्ये मूलभूत हक्क सगळे कंप्लीट करून घेऊ. आता पुढचं असेल की कलम 20 वर काय प्रश्न आलेले आहेत. तर टॉपिक वाईज आपण हळूहळू पुढे जाऊया. धन्यवाद.